ही बघा कशी टंगरी मोरली हिची मला काही काम करून दे मला तरी पण तेरा वाकरा करील कुठेतरी शिवाई करायला सगळ्यावर बाजारात नेली तर त्याला पहिले हेलेल्या रेनकोट घेतली. मी व्हिडिओ बघला असं पाण्यामध्ये कसा तो भिजते. हे गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? मला अशी आहे की आपण सगळी मजेत असणार. तर आता उठल्या, सकाळचं वाजल्यानं 10 वाजल्यान, तर आता उठल्या. रच्चे येईल तो रच्चे किती 11 वाजता निघलेलो चिमणी आणायला. तर 11 वाजता रिक्षा निघलो, 11 वाजता निघलो, पोचलो तिथं 2 वाजता पोचलो. चिमणी तर अवघी अर्ध्या तासामध्ये घेतली आपण, जास्त काही टाईम लागला नाही. जाताना मिनी गाडी चालली, येताना सगळा भाऊजीना बाबा तुम्ही चाला. अर्धे रस्त्याशी आलो, भाऊजीनं सगळा तुम्ही चालवा, मी बरं आराम करता. 11 वाजता निघलेलो, सकाळची इथं आपले घरा 5 वाजता सकाळची इथं हलो चिमणं होतं तसं ठेवलं, तसंच गाडीनं. तर आता मी दुकानावर जायला निघता चिमणं, तर आता ते खपवाची मागे लागतं, कारण की मी व्हिडिओ टाकले ना त्याच्यामुळे. आता आपले कस्टमर येतील त्यासाठी बरं तिथं जाऊन दुकानावर बसता. तर पहिले गरमागरम चहा पिऊ दे. खतरनाक झोप येतं कोणला अंगाचा, पण तिथं झोपले आपला. तर आता मी जायला निघता दुकानामध्ये. या चहा प्यायला मस्त गरमागरम चहा घेतलेला, जास्ती काही घेतला नाही, थोडासाच घेतले, पिता बरं. लगेच जायला निघू. चला जायला निघू. चला फाईल ठेवू द्या पहिले. डॉक्टर निखिल नाशिककर त्यांचा मोबाईल नंबर पुढे गेला लक्ष दाखवतं. चला चल. तर गाईच चिमणी बघा आपली सगळी गाबोली भरलेली आहेत, पण माल एकदम ताजा, प्रत्यक्ष बोटीमधून करलेला माल आहे. सगळं गाबोलीमध्ये भरलेले आहेत. तुम्हाला साफ करून दाखवता मी एक प्रत्यक्ष. बघा या असं साफ करावं लागतं, लय लागतं. या बघा कसा गाबोली भरलेला. तर कोणला चिमणी इकडं वरती माझा हार मला दाखव. कोणला चिमणी लागत असतील तर आपल्या दुकानामध्ये या आणि गाबोलीमध्ये भरलेली चिमणी घेऊन जा. ही सगळीच गाबोलीची निघताना अशी नाही, काही म्हणजे समजा 1-2 अशी बिना गाबोलीची पण निघतील. असं चुकून 1-2 अशी बिना गाबोलीची तुम्हाला निघतात. आता समजा 1 किलो एक कस्टमरला दिल्या, म्हणजे बघा एक बिना गाबोलीचा, बाकी सगळी गाबोलीची A to Z गाबोलीची, एकच बिना गाबोलीचा निघली बस. या कोणाला लागत असतील तर आपल्या दुकानामध्ये या. पोचल्या आणि आईने बरीच चिमणी खपवल्या. अर्धी चिमणी होती, अर्धा टप होता, तो अर्धा टप आई तिकडे जाऊन बसली. ती बॅनरचे खाली, बॅनर लागले बघा, बॅनरचे खाली जाऊन बसली, तिथं खपवली. अजून पटापटी असेल परत भेटली 10-15 किलो आता एक टप तिकडे खपून आलो. हा आता माझा व्हिडिओ उद्या जाईल. आता संध्याकाळची कसं सॉरी उद्या भेटतील ना पोहोचू. या उद्या वापस भेटतील. तर तुम्हाला लागत असतील उद्या, आता 7-8 दिवस आपली इथं उद्याच भेटतील. तर सगळं गाबोलीचं चालवल्या. आता पूजा ताईला चालवल्या, अर्धे येण ठेवल्या, ढाकून ठेवल्या. काय मोठं आहे, मोठं आहेत. अरे बाबा मी नाही अंगाला पूस, माझी पूस नाही हात लावला मी त्यांना. हा फरक्याला लावला ना, बर्फाला लावला फरक्याला. मी दवाखान्यात चालल्या बाबा. असं काय करतो, बाय. आईला घेऊन दवाखान्यात जायचा त्याची मुला. आता आईला इथं बसवली असती, मी पण इथं बसलो असतो. पिंट्या शेटला इथं बसवले की बाबा तू इकल्या कोणला, आम्ही दवाखान्यात जात आहोत. पूजा ताईला चालवल्या. ते मस्त ताजा माल, ताजा मस्त बोटीच्या काढून आणलेला माल आहे. मिनी प्रत्यक्ष मिनी स्वतः गेलतो. रात्री 11 वाजता गेलो, 4:30 वाजता घरा आलो. मच्छराई खाला तर वेगळा, गाडी चालवताना किती खाला. चला या पोचलो आपण आपल्या कस्तुरी प्लाझामध्ये. चला या कस्तुरी प्लाझामध्ये पोहोचल्या. आणि इथं एकूण एक गोष्ट तुम्हाला करायचं असेल त्या इथं तुम्हाला जागा खरेदी करणे, विक्री करणे, कोणाला विकणे, रूम, गाला, भाडा, आधार कार्ड, पॅन कार्ड, यात त्या रेशन कार्ड, सगळ्या गोष्टी इथं होत असतात A to Z. चला या घरात जायला नको. डायबिटीजच्या गोळ्या खात नाही म्हणून डायबिटीज थोडी वाढली, मग तो दुखतं कान. डॉक्टरने सांगला तुला कान दुखायला नाही पाहिजे बोलते. तुझी डायबिटीज बोलते चेक कर. आता येऊ मला सांगतो मला गोळ्या नाही करत होतं, 5-6 दिवस झालं. काय बोलणार.
अरे सांग ना. नाही उठलो दादा उठलो काम इथं काम. या पहिले आपल्या गणपती कारखान्यामध्ये गणपती बाप्पाची सुंदर अतिसुंदर अशी मूर्ती आहे. जेव्हा मी येतो तेव्हा म्हणजे येता जाता बघतो ना असं वाटतं की त्यांना बघतच राहावा. एवढ्या सुंदर मूर्त्या दिसतात बघा. बाल गणेश या साईडला श्रीकृष्णाचा अवतार दिलेला बाल 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 श्रीकृष्णाचा अवतार दिलेला आहे. सुंदर अतिसुंदर अशा मूर्त्या आहेत गणपती बाप्पाच्या. आणि मी याला क्रियांशला घेऊन आल्या येता जाताना इथं पाया पडत असतं ना. बघ गणपती बाप्पा कुठं आहे कुठं आहे गणपती बाप्पा. हा पाया पड हा सुख कर सुख दे कर पाया पड हात जोड. हा अजून एकदा कर पाया पड. हा शाबास बाय कर बाबू. हा बस देव बाप्पाला बाय कर बाय. याला इकडे आणला ना येता जाता यो पाया पडत असतं. आता सप्टेंबरमध्ये आपले गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. कोणाला बुकिंग करायची असेल तर लवकर येऊन बुकिंग करून घ्या. सुंदर अतिसुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा. मी जेव्हा येतो ना मला असं वाटतं की त्यांना बघतच राहावा असं वाटतं. तुम्ही तर प्रत्यक्ष याल तर तुम्हाला तर बघायला भेटेल. असं वाटतं की त्यांना बघतच राहावा. एवढं भारी वाटतं ना बा. हो ना. देव बाप्पा कुठं आहे इकडे आहे. बोलो देव बाप्पाला बोलो. ये देव बाप्पा बोल ये देव बाप्पा ये बोलो आवाज ये. त्याला बोलता ये नाही जरा प्रयत्न करतो तो बोलायचा असती 2 वर्षाचा होणार तो दिवा. हा बघा दादा बोलते काय बोलला दादा. चल नाही खाली बस सीटबेल्ट लाव. शिकवता असायला त्याला सांगलं याचे काढू नको तर खाली पडशील बरं म्हणून. चला दुपारचं वाजलं 4 वाजलं. आता झोपणशा उठल्यावर तर आता आपण दुकानावर जायला निघू लावला मेकअप कर तू. सकाळला दवाखान्यात नेलती तिच्या कानामध्ये जो कापूस घातलेला तो करलेला आणि आता वर्षा असा कॉटन लावली साधा जेणेकरून जास्त त्रास ना व्हावा. ये सोनिया पाणी बघा मस्त पाणी भरला कळला असते झोप पहिला लगेच. चला किती वर्षांच्या गाडी चालवली तर किती वर्षांच्या गाडी चालवली चालवत आता. चला या बाबू आहे रे दुकानामध्ये. बाबू कसा आहे बरा आहे का रे. हा काय बाजारात नेली तर त्याला पहिले हेल्याला रेनकोट घेतली. मी व्हिडिओ बघला असं पाण्यामध्ये कसा तो भिजतं त्यासाठी त्याला रेनकोट घेतला जेणेकरून त्याला सर्दी खोकला ताप न यावा त्यासाठी. कारण तो बाहेर जायसाठी नुसता त्या करतं भांडण करतं तुम्हाला बाहेर न्या मला बाहेर न्या असा. म्हणून त्यासाठी स्पेशल रेनकोट घेतले. घालून बघा कसा बसले एकदम शांत बसलेला. पण तो ठेवणार नाही त्याचा आवरा मला तर माहितीच आहे. अजून एक एक्स्ट्रा आणायला कळेल ना. एकच घेतला 8 दिवसाला रंग बघतो पाहिजे तो उद्या पारून टाकीन त्याला ना. बाबू कुठं पोचल्या मी पूजा ताईची इथं पोचल्या. ते इकडं बघा तिची पार टंगरी मोरले ते जाऊन ते परली कुठं त्यासाठी बाथरूम मध्ये. अरे बाबा का चिकाड होता गे शुभ्रा. अरे घे तुलाही जुली अरे जुलीचीच आठवण आली बघा ना. जुलीची आठवण आली. कसनं माजल्यान रे गावठी यालाच काही यावाला नाही बिचारायला. ये वा कुत्री आहे ही लंगडी बघ कशी चालते. चला तर पण आवरा दुखतोय तर बाहेर कोण चालायला सांगते. हा बाहेर बसल्या मजा येतं. हा वातावरण मस्त इथला. सो गाइस देख सकते हो टंगरी मोरला आमचा 5 वाजता. कवा आज का काल रच्चे म्हणजे आजच झाला ना 5 वाजता गेलो बाथरूमला उतरत होतो बाथरूम येईन ग. चल
काही ना त्यासाठी हिला बघायला आहे बोलतो टंगरी मोरली मला काहीतरी नाही सांगला मी का नाही बघता इथं बसलेलं लावलं. हा मला गायत्री बोलली बोलतो टंगरी मोरली बोलतो मावशी बरोबर आई मला बोलली तर माहिती कोणतरी बोलला आठवण आहे बोलतो. कोणालाच माहित नाही अरे लगेच ग्रुपवर टाका आपले मग फॅमिली ग्रुप कोणाला ठेवले हा लगेच दाखवा मी कसा टाकतो लगेच कचाकच व्हिडिओ आपलं कोण आहे इकडे इकडे ये तुला सगळीकडे झाडू मारायला ठेवले आम्ही हा जण तिकडे झाडू जण ते घरात झाडू मारित असते हा बाबा बाबा खतरनाक झाडू मारला ही बघा कशी टंगरी मोरली हिची बाबू मारीचे मार उपट घाल घाल उपट नाही बाबू काय तो कामाला आले बाबा आता लागले ना झाली सुरुवात कर तू जाऊ बरोबर दे आहे बाबा. आत्यासला मदत करायला पाहिजे मग पोचा बी मग मारेन. बाबू नीट मदत कर आत्यास हिस्सा मांगी नाही आपल्याला हो. कळण गाव किस्सा नको मला काही हा. खाली काम करून दे मला बस. हा. झाडू मारून दे मला बस हिस्सा मागणार नाही त्या टेन्शन नाही घ्यायचा नाही मागणार. हा डोलं बंद करून सहाय्य करणारच हा. डोलं बंद करून सही करणार अशी सातबाऱ्यावर सातबारा आहे का आपले हे सातबारा आपले नावावर घे सहाय्य करायला राहू दे तरी पण येरा वाकरा करील कुठेतरी करील. शिळी सही करायला सगळ्यावर हा बरोबर पॉईंट त्यांच्या या, म्हणजे या. यांचं मत ग भाऊ सुखी राहून दे बस हा, सुखी राहू आम्हाला काही नको असं त्यांचं मत आहे. त्यांना आम्ही विचारला पण नाही तुम्हाला क पाहिजे क नाही काही नाही ते आमचं आम्ही बघतो त्या फक्त त्यांचा विचार कर भावाच्या दरवाजाने यावा बस नाही करा म्हणून सांगता नीट काम कर काय झाला बरं आहे का सॉरी यार थोडं लक्ष नाही दिला थोडा बिझी होतो काय सांगितलं काय झालं बोला कसा आहे पूजाताईची सासूचं जरा थोडी कॉमेडी आहे कॉमेडी मग असं थोडा घराचा कॉमेडी जरा वाचला असला ना तर कसं वातावरण जरा वेगळं असतं घरांचा 4 दिवस सासूचं आणि 4 दिवस सुनसचं असं जरा असला घरान तर जरा बरं वाटतं थोडं 2 बुक्या तू मारी नाही तू नाही सासू 2 बुक्या मारी तू नको मारू कशी बी असली एरी वाकली पण ती चांगली आहे. चांगली. हा. सकाळी लय मालिश करत होती माझ्या पायाची मी लढत होत हा. कशी बी असली पण चांगली आहे. ना आता व्हिडिओ मध्ये भांडते हा. राहू दे ती डगरी फेकत मरत मला तरी पण मी एकदम चांगली जाते तिच्याशी. हा. वाजलं 11:30 वाजलं पूजाताईची जरा बसून राहिलो बोलत राहिलो जरा तिच्याशी बरा वाटला तिला पण तर आता घरा येऊ लवकर मी शक्यतो पूजाताईची इथे जात नाही कसा यो इथून 3.5 किलोमीटरचं अंतर इकडून तिकडे जायला लागतं त्याच्यामुळे आम्ही थोडा कमी जातो काही अडचण आली तर मग आम्ही जात असतो असा तर आता घरा आल्या तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री बरेच दिवसानंतर बोललो असेल शुभरात्री